नमस्कार मंडळी, मी तुम्हाला तिखट शेवाय बनवून दाखवणार आहे. तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा. आता शेवाय करण्यासाठी कढीपत्ता घेते बघा. आता शेवायला काय होतंय, कढीपत्त्याने जरा तिखट शेवाय म्हणून जरा चव येते, म्हणून आपल्या रानातला कढीपत्ता तोडून घेते. आता मी रानात आले बघा कढीपत्ता घ्यायला. मग आता मिरच्या बी घेते बघा इथल्याच. आता कोणी कोणी चटणी बी टाकतं मिरची नसल्यावर, पण आता आपल्याकडे हाय हिरवी मिरची म्हणून मिरची टाकते. तिखट शेवाय करण्यासाठी शेवाया, मिरची, कढीपत्ता, कांदा, टमाटर, हळद, मीठ, तेल एवढं साहित्य घेतलंय. आता कांदा कापून घेते. बारीक कांदा कापून घ्यायचा बघा आपल्याला. वरची साल काढून घेते. असा बारीक कापून घ्यायचा कांदा. तेव्हा किती मस्त बारीक कापून घेतला बघा कांदा. आता मिरचीचं देठ काढून बारीक कापून घेते. बघ किती मस्त खमंग वास येतोय बघा. गावरान मिरची बघा, पातळ काचोल्याची मिरची बघा. आता एक टमाटर कापून घेते. टमाटर आपल्याला बारीक कापून घ्यायचे बघा. शेवाय भाजण्यासाठी चुलीवर कढई ठेवून घेते. शेवाय भाजायला थोडस तेल टाकून घेते कढईत. आता शेवाय टाकून घेते कढईत. जरा थोड्या आंबळ भाजून घेतल्या म्हणजे शेवायला चव येते, म्हणून थोड्या भाजून घ्यायच्या तेलात. तुम्ही गोड शेवाय बनवा किंवा तिखट बनवा, पण भाजून घेत जा. भाजून घेतल्यावर शेवला ह्याला चव येते बघा शेवायला. कधी बी करताना थोड्या भाजून घ्यायच्या. अशा हलवून भाजायच्या जरा, म्हणजे चौकून भाजून निघतात. मस्त थोड्या गव्हाळ गव्हाळ लालसर कलर येऊन द्यायचा. तेव्हा कलर यायला लागलाय. आता शेवाय मस्त भाजल्यात, लाल कलर आला. आता काढून घेते. तेव्हा किती मस्त भाजल्यात. अशा भाजल्यावर जरा चव येते बघा शेवायला. आता ह्याच कढईत फोडणी द्यायला तेल टाकून घेते.
आता तेल चांगलं तापलंय, कढीपत्ता टाकून घेते. आता ह्या तेलात मिरची टाकून घेते आधी. आता कांदा टाकून घेते लगेच. आता कांदा मिरची चांगली भाजून घ्यायची आपल्याला. आता चांगलं हलवून भाजून घ्यायचं बघा. चांगलं भाजल्याची बी चव उतरत नाही. मिरची पण भाजा पाहिजे, कांदा बी त्याला भाजा पाहिजे, लालसर करून द्यायला पाहिजे त्याला. आता कांदा मिरची चांगले भाजलेत. आता टमाटा टाकून घेते. आता टमाटा का आपल्याला लय भाजून घ्यायचं नाही. आता हळद मीठ टाकून घेते ह्याच्यात लगेच. आता हळद टाकते थोडी. आता चवीपुरतं मीठ पण का टाकून घेते. आता ह्याच्यात शेवाय घालून घेते लगेच आणि हलवून घेते याला. आता असं मस्त मिक्स करून घेते. आता ह्याच्यात पाणी टाकून घेते लगेच. बस झालं बघा. एवढ्या पाण्यात आता शेवाय आपल्याला उकळून घ्यायच्यात. आता झाकून घ्यायच्या शेवाय आपल्याला. आता हीच ताट झाकून घेते बघा. त्याच्यावर आपण कांदा घेतलेला. आता झाकणी काढून हलवून घेते एक बार. आता हलवलंय, एक बार झाकून ठेवते अजून जरा 1 मिनिट. आता झाकणी काढून बघते. आता चांगल्या मस्त उकडून निघल्या बघा. तेव्हा किती मस्त शेवाय झाल्या. नाश्त्याला किती भारी सकाळ सकाळ करायचं म्हणलं तर किती चटकन पटकन होते बघा. हे आपल्या झाल्या आता तिखट शेवाया. कोणाकोणाला आवडल्या असत्याल त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या खायला.